माझ्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मला लोकांच्या शेतात मजुरी करणे किंवा त्यांच्या घरी घरकाम करणे अशी कामे मला करावी लागत असत. माझं लग्नाचं वय झालं होतं, पण काही कारणास्तव मी अद्याप लग्न केलं नव्हतं. उमेश यांच्या घरी मी कामाला जायची. त्यांचं लग्न झालेलं होतं. ते त्यांची पत्नी रुपालीताईंसोबत राहत असत. रुपालीताई मात्र नेहमी आजारी असायच्या. त्यांना गंभीर आजार होता. दररोज सकाळ संध्याकाळ मी त्यांच्या घरी कामाला जायची. त्यामुळे आमच्यात बऱ्याच वेळा संपर्क यायचा. मात्र काही काळानंतर मला जाणवू लागले की उमेश यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. मला त्यांच्या नजरेत, वागण्यात काहीतरी वेगळे पण जाणवू लागले. काम करत असताना नकळत ते मला स्पर्श करून जायचे. मला हे खटकत होतं, पण 2 पैशांसाठी मला त्यांच्या घरी काम करणं तर भाग होतं. एकदा मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना अचानक उमेशजीने मला मागून मिठी मारली आणि त्यानंतर तर त्यांनी. पण हे सर्व घडत असताना त्यांची बायको रुपालीताई अनावधानाने तिथे पोहोचली आणि त्यांनी आम्हाला पाहिलं. पण मित्रांनो, त्यानंतर असं काही झालं की माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तर ही संपूर्ण कथा सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरुवात करते. वांग्याची कोरडी भाजी, त्यासोबत एक भाकर डब्यात ठेवली. तो डबा डोक्याला बांधायच्या फडक्यात गुंडाळला आणि निघाले मी शेतात. आज थोडा उशीरच झाला होता. जपाजप चालत जेव्हा शेतात पोहोचले तेव्हा इकडे तिकडे दूरवर नजर टाकली, पण माझ्यासोबत नेहमी येणाऱ्या त्या दोन्ही बायका शेतात दिसल्या नाहीत. मग मी थेट झोपडीकडे गेले. झोपडीजवळ उमेश दिसले. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, "अरे निर्मला, आज तर तुम्ही लोक सुट्टी घेणार होतात ना?" मी थोडी गोंधळले. मग म्हणाले, "अहो, माझ्या लक्षातच नाही राहिलं बघा." "बरं बरं, ठीक आहे. आता आलीच आहेस तर लाग मग कामाला. जेवढं जमेल तेवढं कर." मी त्यांना होकार दिला. माझा डबा तिथे झाडाखाली ठेवला आणि घोळ बांधून झोपडीच्या पलीकडच्या शेतात कापूस वेचायला सुरुवात केली. पण एकटी असल्याने आज मन लागत नव्हतं. नेहमी माझ्यासोबत सपनाताई आणि ज्योतिताई असायच्या. त्या आज का नाही आल्यात? काय काम असेल बरं त्यांना, असा विचार आला. मग अचानक लक्षात आलं, अरे आज तर गुरुवार आहे. गुरुवारी त्यांचा महालक्ष्मीचा उपवास असतो. आज शेवटचा गुरुवार असल्याने कदाचित त्यांना उद्यापन वगैरे करायचं असेल, म्हणून त्या आल्या नसाव्यात. आता एवढ्या लांब शेतात आलेच होते तर परत जाणंही योग्य नाही. त्यामुळे एकटीच मी उमेशच्या शेतात कापूस वेचू लागले. बराच वेळेपासून कापूस वेचत होते. तेवढ्यात उमेशने झोपडीजवळून मला जोराने आवाज दिला, "ए निर्मला, पाणी बिनी पिऊन घे." मी लांबूनच त्याला इशारा केला आणि म्हणाले, "होय, येतेच." माझ्या खोळीतला कापूस एका गोणीत टाकला आणि मी झोपडीकडे गेले. तिथे पोहोचल्यावर पाहिलं तर उमेशने मस्त थंडगार पाणी विहिरीतून काढून ठेवलं होतं. तहान लागल्यामुळे मी तर घटाघटा एकदम 2 ग्लास पाणी पिऊन टाकलं. उमेश झोपडीच्या जवळच शेजारच्या शेतात कपाशीला पाणी देत होते. मी काही वेळ तिथेच लिंबाच्या झाडाखाली बसले. उमेशच्या शेतात तशी मी नेहमीच यायचे, पण आज पहिल्यांदाच असं झालं होतं की मी एकटीच होते. सोबत इतर कुणीही बायका नव्हत्या. त्यामुळे मन लागत नव्हतं. तरीही विचार केला, जोपर्यंत जमेल तोपर्यंत काम करते. कंटाळा आला की घरी निघून जाईन. मावं नाव निर्मला. माझं वय आता 24 वर्ष झालं आहे. आई लग्नाची घाई करत असली तरी मला भावाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लगीन करायचं नव्हतं. माझ्या लहान भावाचं महाविद्यालयीन शिक्षण चालू होतं आणि असं त्याचं शिक्षण चालू असतानाच मी जर लगीन केलं तर भावाचं पुढं कसं होणार? आईची तब्येतही अधूनमधून खालावत असते. त्यामुळे मी ठरवलं होतं की आधी भावाचं शिक्षण पूर्ण होऊन द्यायचं, त्याला छोटी मोठी नोकरी लागली की मगच लगीन करायचं. मी लिंबाच्या झाडाखाली बसलेली तेवढ्यात उमेशजी लिंबाच्या तिथं झाडाजवळ आला. त्याने विचारलं, "काय निर्मले, आज काही मन लागत नाही वाटतं कामाला?" मी म्हणाले, "हा ना, एकटीच आहे. कंटाळा येतोय. लक्षातच नाही आलं की आज त्या दोघी येणार नाहीतर मीही घरलाच राहिले असते." "जाऊ दे ना, कशाला तू तुझा रोज बुडवतेस? आणि असंही कपाशी खूप फुटली आहे. सध्या कपाशीला चांगला भाव मिळतोय. वेचून लवकर विकून टाकू व्यापाऱ्याला. असं केलं तर माझाही फायदा होईल, नाही का?" "होय, खरं आहे तुमचं." तेव्हा तो म्हणाला, "निर्मले, आज मला लवकर घरी जायचंय. 4 वाजता शहरात जाऊन रुपालीसाठी औषधं आणायची आहेत. त्यामुळे तूही 4 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं काम कर आणि मग सुट्टी घे." त्याचं म्हणणं ऐकून मलाही बरं वाटलं. ठीक आहे, 4 वाजेपर्यंत फटाफट वेचते. जेवढं जमेल तेवढं करते. मी आता परत कापसाच्या शेतात येऊन कापूस वेचायला सुरुवात केली. उमेशजींचं लग्न झालेलं होतं, पण त्यांची बायको नेहमीच आजारी असायची. त्यांच्या बायकोला किडनीचा गंभीर आजार होता. त्यामुळे तिला नेहमी औषधं घ्यावी लागत आणि दवाखान्यात जाणंही अपरिहार्य असे. उमेश मात्र तिची खूप काळजी घेत असत. तिला कशाचीही कमी पडू देत नसत. डॉक्टरांनी तिला धूळ, कचरा आणि इन्फेक्शनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला असल्याने ती शेतात येऊ शकत नसे. काही वेळ काम केलं. दुपार झाली होती. अंदाजे 2 वाजले असावेत. मला भूकही लागली होती. तेव्हा उमेशने तिकडून आवाज दिला आणि म्हणाले, "चल जेवण करून घे."
मी रोज त्यांच्यासोबत जेवत नसे, पण आज मात्र एकटी होते, त्यामुळे त्यांनी मला बोलावलं असावं. झोपडीजवळ जाऊन हात धुतले, डब्बा काढला आणि जेवायला बसले. उमेशही माझ्या शेजारीच बसले. दोघांनी जेवण आटोपलं. जेवताना आम्ही थोडाफार गप्पाही मारल्या. आज पहिल्यांदाच असं घडलं होतं की मी शेतात एकटी होते आणि उमेश माझ्यासोबत जेवत होते. नेहमी आम्ही बायकांचं वेगळं जेवण असायचं आणि उमेश शेतात असले तरी ते वेगळं बसून जेवत. पण आज शेतात फारसा गजबजाट नव्हता, त्यामुळेच ते माझ्यासोबत जेवायला बसले असावेत. जेवताना मी रुपालीताईंच्या तब्येतीबद्दल विचारलं. अधूनमधून मी त्यांच्या घरी जात असे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची मला थोडीफार माहिती होती. रुपालीताई स्वभावाने खूप चांगल्या होत्या, पण देवाने त्यांच्या मागे आजाराची मोठी परीक्षा ठेवली होती. त्यामुळे त्या नेहमी अशक्त असायच्या आणि त्यांच्या उपचारांसाठी खर्चही बराच व्हायचा. उमेश मात्र शेतकामात खूप हुशार होते, चांगलं उत्पन्न काढायचे, त्यामुळे त्यांना पैशांची विशेष अडचण वाटत नसे. बायकोच्या आजारपणातही ते खंबीर राहायचे. जेवण आटपून मी परत कामाला लागले. शेतात खूप शांतता होती. आजूबाजूला काहीच हालचाल जाणवत नव्हती. उमेश माझ्यापासून लांब दुसऱ्या शेतात पाणी देत होते. मी कापूस वेचण्यात गुंग होते. अचानक माझ्या उजव्या बाजूने सळसळ असा काहीसा अनोखा आवाज येऊ लागला. शेतामध्ये कपाशीचा सुकलेला पालापाचोळा पडला होता, त्यामुळे जरा कुठली हालचाल झाली तरी सुरसूर असा आवाज होईल. हा आवाज ऐकून मी सावध झाले. माझ्या उजव्या बाजूला पाहिले आणि जे दृश्य समोर दिसले ते पाहून माझे डोळे विस्फारले. श्वास थांबला की काय असे वाटले. तोंड आ वासून राहिले. मी समोर पाहिले तर एक लांब सडक साप माझ्या दिशेने हळूहळू येत होता. त्याला माझ्याजवळ पोहोचायला वेळ लागेल हे जाणवले, पण क्षणाचाही विलंब न करता मी तिथून धावत सुटले. घाबरलेल्या अवस्थेत कुठे पळावे हेच कळेना. साप पाहून मी इतकी घाबरले होते की मनात भीतीचे काहूर माजले. पळत पळत मी झोपडीच्या दिशेने धावू लागले. झोपडी जवळ दिसू लागली तसा समोरून उमेश झोपडीजवळ उभे असलेले दिसले. मला इतके घाबरून पळताना पाहून तेही घाबरले असावे. ते माझ्या दिशेने पळत येऊ लागले. मी मात्र मागे वळून पाहण्याचे धाडस केले नाही. मोठे मोठे पावलं टाकत झोपडीच्या दिशेने धावत राहिले. झोपडीजवळ पोहोचायला थोडे अंतर बाकी असतानाच उमेश माझ्याजवळ आले. ते मला विचारू लागले, काय झालं, एवढं का धावत आहेस? पण मी इतके घाबरले होते की माझ्या तोंडातून शब्दही निघत नव्हता. बोलायचा प्रयत्न केला तरी तोंडातून काहीच आवाज निघत नव्हता. माझे फक्त ओठ हालत होते. श्वास पूर्णपणे अडकला असं झालं बघा. मी उमेशच्या जवळ पोहोचले आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना घट्ट मिठी मारली. मी खूप घाबरले होते. माझी छाती जोरात वर खाली होत होती. माझ्या या अचानक कृतीने उमेशही थोडेसे गोंधळले. ते मला विचारत होते, सांग ना काय झालं, एवढी का घाबरलीस आणि इतकं पळत का आलीस? मी काही वेळ काहीच बोलले नाही. मला वेळेचं भान आलं आणि कळलं की मी उमेशला मिठी मारली आहे. त्यांच्या हातांनी माझ्या पाठीवर थोपटत मला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा विचारलं, काय झालं सांग तरी. तेव्हा त्यांच्या शब्दांनी मला भानावर आणलं. मी त्यांच्यापासून हळूच वेगळी झाले. त्यानंतर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत पुन्हा विचारलं, काय ग सांग तरी काय झालं? मी थरथरत म्हणाले, मी तिकडे साप पाहिला. हे ऐकून त्यांनी मला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, अगं एवढं घाबरू नकोस, शेतामध्ये साप निघतच असतात, तू बहुतेक पहिल्यांदाच पाहिलास, ते काही करत नाहीत, घाबरू नकोस. त्यांच्या शब्दांनी मला थोडा धीर आला. त्यांनी विचारलं, तो साप तुझ्या अगदी जवळ आला होता का? तुला चावला तर नाही ना? हे ऐकून मी थोडी शांत झाले आणि हळू स्वरात उत्तर दिलं, नाही, मला नाही चावला. तो साप लांबच होता, मी त्याला पाहताच पळाले. अगं काही नाही, एवढं नको घाबरू. तो साप आपला मार्ग धरून चालला असेल आणि तू तिथे होतीस म्हणून घाबरलीस. साप तुला चावायला थोडीच आला होता. ते जनावर आहेत, इकडे तिकडे फिरत असतात. आपण त्यांना काही इजा केली नाही तर तेही आपल्याला काही इजा करीत नाहीत. चल आता झोपडीजवळ जाऊन थोडी शांत हो. मी मात्र तिथेच उभी होते आणि हलतही नव्हते. तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, चल झोपडीजवळ जाऊ, तू एवढी घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तरीही मी तिथून हलत नव्हते. त्यांनी 2-3 वेळा सांगितले, पण माझ्या भीतीची तीव्रता पाहून त्यांनी विचार केला, बरं आता मीच तुला उचलून नेतो. त्यांनी आपला एक हात माझ्या कमरेजवळ नेला, मला हळूच मागे वाकवलं आणि दोन्ही हातांनी मला उचललं. ते मला उचलून झोपडीकडे नेऊ लागले. मी अजूनही खूप घाबरले होते, त्यामुळे काय घडत आहे याचा मला नीटसा बोध होत नव्हता. उमेश काही वेळ चालत राहिले आणि थोड्या वेळाने आम्ही झोपडीजवळ पोहोचलो. त्यांनी लिंबाच्या झाडाखाली मला खाली उतरवलं आणि बसायला सांगितलं. मी हळूच खाली बसले. उमेश थोडा बाजूला गेले आणि माझ्यासाठी पाण्याचा ग्लास भरून आणला. मी घोटभर पाणी प्यायले आणि ग्लास परत त्यांच्या हातात दिला. ते पुन्हा म्हणाले, निर्मले घाबरू नकोस, तुला सापाने काही चावलं नाहीये, मग कशाला टेन्शन घेतेस? तो साप गेला तिकडे लांब, तो आता इथे येणार नाही, तू शांत बस, काहीही विचार करू नकोस, थोडा आराम कर, मग आपण घरी जाऊ, ठीक आहे ना? मी फक्त मान हलवून असं म्हणाले. काही वेळ शांतपणे बसून राहिले. हळूहळू मी भानावर आले. तेव्हा माझं लक्ष स्वतःकडे गेलं. माझ्या ड्रेसची ओढणी अस्ताव्यस्त झाली होती आणि माझ्या गळ्याखालचं अंग किंचित उघडं दिसू लागलं. उमेश तिथेच माझ्या बाजूला बसलेले, पण त्यांच्या नजरेत
मला कोणतीही विचित्र भावना दिसली नाही. मी सावध होत माझी ओढणी व्यवस्थित केली. थोड्या वेळाने उमेश म्हणाले, चल निर्मले, मी तुला घरी सोडतो. त्यांनी मोटारसायकल काढली, पण मला मोटारसायकलवर बसण्याची सवय नव्हती. त्यांच्या मोटारसायकलच्या मागे बसणं मला थोडं अवघड वाटत होतं. ते म्हणाले, निर्मले, घाबरू नकोस, तुला आरामात घेऊन जातो. त्यांच्या दिलाशामुळे मी मोटारसायकलवर बसले. मी मागे बसून एका हाताने दांडी पकडली, तर दुसरा हात इकडे तिकडे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी गाडी सुरू केली आणि आम्ही हळूहळू घराच्या दिशेने निघालो. रस्ता खूप खराब होता. छोटे मोठे खड्डे गाडीला गचके देत होते, त्यामुळे मला बसणं कठीण वाटत होतं. तेव्हा उमेशजी म्हणाले, निर्मला, तू एक हात माझ्या खांद्यावर ठेवू शकतेस, तुला नीट बसता येईल. त्यांचं हे ऐकून मी थोडी अचंबित झाले, कारण कोणा पुरुषाच्या मोटरसायकलच्या मागे बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवणं हे माझ्या मनाला थोडं विचित्र वाटत होतं. पण परिस्थितीमुळे अनिच्छेने का होईना मी माझा एक हात त्यांच्या खांद्यावर ठेवला. आता मला नीट बसता येत होतं. त्यांनी गाडी खूप सावकाश आणि सांभाळून चालवली. हळूहळू गाडी पुढे निघाली आणि मुख्य रस्त्यावर पोहोचली. आता रस्ता डांबरी होता, त्यामुळे खड्डे आणि गचके थांबले. आम्ही गावाजवळ पोहोचलो होतो. गावात पोहोचल्यानंतर जर कोणाला माझा हात त्यांच्या खांद्यावर दिसला तर लोक काय म्हणतील, या विचाराने मी माझा हात पटकन काढून घेतला. कदाचित हे त्यांना कळालं असावं. गाडी त्यांच्या घराकडूनच माझ्या घराकडे जाणार होती. ते म्हणाले, निर्मले, चल, आमच्या घरी ये, चहा पिऊन मग घरी जा. मी सुरुवातीला नकार दिला, पण त्यांनी आग्रह केल्यामुळे मी तयार झाले. त्यांनी मोटारसायकल घराबाहेर उभी केली. मी हळूच मोटारसायकलवरून उतरले आणि ते मला घरात घेऊन गेले. त्यांचं घर मोठं आणि सुंदर होतं. मी बऱ्याच महिन्यांनी त्यांच्या घरी आले होते. घरात काही नवनवीन वस्तू दिसत होत्या, ज्यामुळे त्यांची आर्थिक सुबत्ता जाणवत होती. पण घरात फक्त ते दोघेच, उमेशजी आणि त्यांची बायको, दोघेच राहत होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. मी घरात गेल्यावर त्यांच्या बायकोला, रुपालीताईला, मागच्या अंगणातून बोलावण्यात आलं. ती हसत पुढे आली आणि म्हणाली, निर्मला, आज बरं झालं तू आमच्या घरी आलीस. तिच्या बोलण्यातला आपलेपणा पाहून मी हसले. ती म्हणाली, तू येतेस तोपर्यंत थांब, मी चहा टाकते. मी तिला त्रास नको म्हणून नकार दिला, पण ती ऐकेना. ती किचनमध्ये गेली आणि काही वेळातच चहा घेऊन आली. उमेशजीही फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसले. रुपालीताईने आम्हा दोघांना चहा दिला. चहा दुधाचा बनवलेला, खूप छान होता. त्यांना काहीच कमी नव्हती. चहा पिऊन माझं मन प्रसन्न झालं. थोड्या वेळाने मी माझ्या घरी निघून आले. आईने विचारलं, काय गं निर्मला, आज लवकर आलीस? मी आईला सगळी परिस्थिती सांगितली आणि शेतात मला जो साप दिसला त्याबद्दलही माहिती दिली. हे ऐकून आईला खूप काळजी वाटली, पण मीच तिला समजावलं, अगं आई, काळजी करू नकोस, काही होत नाही. शेतात साप दिसणं काही विशेष गोष्ट नाही, हे तर नेहमीच असतं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शेतात जायला निघाले. मात्र यावेळी खात्री करून घेतली की ज्योतिताई आणि सपनाताई ही शेतात येत आहेत का. आज त्यांच्यासोबत शेतात गेल्यामुळे मला एकटं वाटत नव्हतं. कालच्या घटनेबद्दल मी त्यांना सांगितलं, तेव्हा त्या दोघीही खूपच अचंबित झाल्या. ज्योतिताई म्हणाल्या, आम्हाला तर असा साप कधीच दिसला नाही. आम्ही नेहमी शेतात येतो, पण कधीच असा अनुभव आला नाही. तूच शेतात नवीन यायला लागलीस ना? त्यावर ज्योतिताई पुढे म्हणाल्या, अगं, काल तू एकटी होतीस आणि शेतात शांतता होती, त्यामुळे कदाचित तो साप इकडे आला असेल. आपण जर बोलत असू तर साप आपल्याकडे फिरकणारही नाही. त्यांच्या बोलण्याने मला बराच दिलासा मिळाला. संध्याकाळी घरी निघताना उमेश शेतात आले होते. ते मला म्हणाले, अगं निर्मला, तुला तुझी ताई रुपालीने बोलवलं आहे. मी मनात विचार केला, ताईला माझ्यासोबत काय काम असेल, पण काय ते जाऊनच कळणार होतं. म्हणून घरी जाण्याआधी मी थेट उमेश यांच्या घरी गेले. रुपालीताई घरातच बसल्या होत्या. जशी मी दरवाजात पोहोचले, त्या मला पाहून खुश झाल्या आणि म्हणाल्या, अगं संगीता, बस, मी तुझीच वाट पाहत होते. मी खुर्चीवर बसले आणि विचारलं, काय झालं ताई, अचानक तुम्ही मला बोलावलंत? त्या म्हणाल्या, हो गं निर्मला, तुझ्याशी एक काम होतं. तुला माहिती आहेच की माझ्याकडे फारसं काम नसतं, पण त्यासाठी मी एक बाई कामाला ठेवली आहे. मात्र ती बाई सारख्या सुट्ट्या घेते आणि कामही नीट करत नाही. माझं असं म्हणणं आहे की जर तुझा होकार असेल तर तू आमच्याकडे कामाला येऊ शकतेस. बघ, आम्ही दोघंच आहोत. स्वयंपाक तर तुला येतच आणि छोटी मोठी घरकामं एवढीच असतात. तुला वेळेचं काही बंधनही नाही. रोजचा विचार करून सांग मला. मी म्हणाले, वय ताई, मला नक्कीच आवडेल, पण याबाबत मला आधी माझ्या आईशी बोलावं लागेल. रुपालीताई म्हणाल्या, हो, काही हरकत नाही, तू आईशी बोलून उद्या मला कळव. मी निघायला लागले तेव्हा त्या म्हणाल्या, अगं पोरी, चहा तरी घेऊन जा. नको, उशीर झाला आहे. मग त्याही म्हणाल्या, बरं ठीक आहे, काय ठरवलंस ते मला कळव. मी घरी गेल्या आईला विचारलं. उमेशची बायको रुपालीताई म्हणत होती, आमच्या घरी कामाला येशील का? माझ्या आईनेही त्यासाठी मला मंजुरी दिली. मग काय, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी रुपालीताईंच्या घरी गेले. रुपालीताई मला पाहूनच खुश झाली, कारण मी आले याचा अर्थ मी काम करण्यासाठी तयार आहे असंच होतो. ती बाहेर अंगणात कपडे सुकवत होती. मी तिच्या जवळ जाऊन उभी राहिले. ती म्हणाली, निर्मला, मी तुझीच वाट पाहत होते.
काय ठरवलंस मग? हा ताई, मी तयार आहे. उद्यापासून येईल. बरं झालं. पाय, आता तू जर येशील तर माझं बरंच काम कमी होईल. बरं मग निर्मला, कधीपासून येतेस? आजपासून की उद्यापासून? जाऊ दे, आता आलेच आहे तर आजपासूनच लागते ताई. आणि पैशाचं टेन्शन घेऊ नकोस. शेतात जेवढा रोज मिळतो तेवढाच तुला रोज देईल. चालेल ना? मी तिचं म्हणणं ऐकून खुश झाले. हो ताई, चालेल, काहीच हरकत नाही. तिथे मला घरातली छोटी मोठी कामं समजली. मी घरात झाडू मारत असताना उमेश अचानक घरात आले. ते कदाचित गच्चीवर गेले असावेत. आता मी रोज सकाळ संध्याकाळ रुपालीताईंच्या घरी कामाला जायला लागले. स्वयंपाक करणे, छोटे मोठे भांडी धुणे, अशी सगळे कामं मी करायची. कामात तर मी सराईतच होते. दुपारी काम आटपून घरी यायचे आणि संध्याकाळी परत जायचे. संध्याकाळची सगळी कामं आवरून 8 वाजेपर्यंत घरी परतायचे. असा हा रोजचा पाडा सुरू झाला होता. एक दिवस सकाळी मी जेव्हा कामासाठी रुपालीताईंच्या घरी गेले तेव्हा त्यांचं घर बंद होतं. मला काही कळेना की अचानक घर कसं बंद आहे. कालपर्यंत त्यांनी असं काहीच सांगितलं नव्हतं. मी शेजारच्या घरी विचारलं, उमेश आणि रुपालीताई घर बंद करून कुठे गेले आहेत? शेजारच्या बाईने सांगितलं, अगं बाई, रुपालीची काल अचानक तब्येत बिघडली होती, त्यामुळे तिला ते दवाखान्यात घेऊन गेले आहेत. हे ऐकून मला वाईट वाटलं. मी घरी परत आले आणि आईला ही बातमी सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा रुपालीताईंच्या घरी गेले. सुदैवाने आज त्यांचं घर उघडं होतं. मी आत शिरले, पण घरात कोणीच दिसत नव्हतं. मी आवाज दिला, रुपालीताई, रुपालीताई. तेव्हा आतल्या खोलीतून त्यांनी उत्तर दिलं. मी त्यांच्या खोलीत गेले तर त्या पलंगावर झोपल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. मी काळजीपोटी विचारलं, काय झालं ताई? काल कुठं गेलतात तुम्ही? आता बरं आहे का तुम्हासनी? त्या थोड्या हळू स्वरात म्हणाल्या, हो ग, आता बरं आहे. काल अचानक तब्येत बिघडली होती, त्यामुळे दवाखान्यात जावं लागलं. बरं झालं तू आलीस. मी म्हणाले, हो ताई, तुम्ही काळजी करू नका, आराम करा आणि काहीही लागलं तर मला सांगा. मी कामाला सुरुवात केली. काही वेळाने उमेश बाहेरून आले. मी स्वयंपाक तयार करत होते तेव्हा रुपालीताईंनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाल्या, हे बघ निर्मला, तुला तर माहितीच आहे की मला बरं नाही आहे. डॉक्टरांनी जास्त हालचाल न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या कामांसाठी मला तुझ्यावर अवलंबून राहावं लागेल. मी म्हणाले, होय ताई, काळजी करू नका, तुम्ही फक्त मला सांगत जा. त्या पुढे म्हणाल्या, उमेश यांना जेवण वाढून द्यायचं कामही तुलाच बघावं लागेल आणि माझंही जेवण वाढून आणशील का? मला खूप भूक लागली आहे, औषध घ्यायचं आहे. मी त्यांना आश्वस्त केलं, होय ताई, तुम्ही काळजी करू नका. मी लगेच किचनमध्ये गेले आणि जेवणाची ताटं तयार केली. 2 ताटं तयार केली. एक ताट मी उमेश यांना दिलं. ते हॉलमध्ये जेवायला बसले. दुसरं ताट घेऊन मी रुपालीताईंकडे गेले. त्या पलंगावर बसूनच जेवायला लागल्या. रुपालीताईंचं जेवण झाल्यावर त्यांचं ताट घेऊन मी स्वयंपाकघरात ठेवलं आणि मग उमेशजींना अजून काही लागतं का ते विचारण्यासाठी त्यांच्या जवळ गेले. ते जेवण करत असताना मोबाईलवर काहीतरी पाहत होते. मी त्यांना विचारलं, अहो, तुम्हासनी अजून काय हवं का? पण त्याचं लक्ष नव्हतं. मी पुन्हा विचारलं तेव्हा ते भानावर आले. मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हणाले, हो हो, वाडीतून एक पोळी आणि थोडी भाजी आणून दे. मी त्यांना पोळी आणि भाजी वाढली. ते खाली बसून जेवताना माहिती बघत होते. जेव्हा मी भाजी आणि पोळी वाढण्यासाठी खाली वाकले तेव्हा मी माझी ओढणी व्यवस्थित केली. मात्र ते खूप समजूतदार होते. त्यांनी वर पाहिलंच नाही. त्यांच्या या वागणुकीने मला त्यांचा आदर वाटला. काही वेळाने उमेशजींचं जेवण झालं आणि ते बाहेर त्यांच्या कामासाठी निघाले. तोपर्यंत रुपालीताईने मला आवाज दिला आणि उमेशजींना बोलावलं. रुपालीताई म्हणाल्या, अहो, ही निर्मला आता रोज आपल्याकडे कामाला येणार आहे. ती खूप लक्षपूर्वक काम करते, त्यामुळे तिचा पगार थोडा वाढवून देऊ का? उमेशजी म्हणाले, हो रुपाली, मला काही हरकत नाही. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आणि हो, डॉक्टरांनी तुला आराम करण्यास सांगितलं आहे. जास्त विचार करू नकोस. बाकी सर्व मी बघून घेईन. मी लगेच म्हणाले, हो, बरोबर बोलताय तुम्ही. मग उमेशजी त्यांच्या कामासाठी बाहेर निघून गेले आणि मीही भांडी आवरायला लागले. 3 वाजता मी रुपालीताईला सांगितलं, ताई, सगळं काम आवरलं आहे, मी आता जाते. हो, संध्याकाळी लवकर ये. मग मी माझ्या घरी निघून आले. परत संध्याकाळी 6 वाजता मी नेहमीप्रमाणे उमेशजींच्या घरी कामाला गेले. सगळ्यात पहिल्यांदा रुपालीताईंसाठी चहा बनवला आणि मग स्वयंपाकाला लागले. 8 वाजले असताना माझा सगळा स्वयंपाक तयार होता. तेवढ्यात उमेशजीही घरी आले आणि हॉलमध्ये बसले. मी जेवणाची तयारी सुरू केली. आधी एक ताट वाढून रुपालीताईंना दिलं आणि त्यांना विचारलं, ताई, अजून काही हवं का? नाही, पुरे आहे. मग मी उमेशजींना सांगितलं, साहेब, तुम्ही बी जेवून घ्या. ते म्हणाले, हो, मला भूक लागलीच आहे, मी हात धुवून येतो, तू ताट वाढ. ते हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेले. तोपर्यंत मी त्यांचं ताट वाढलं. जेव्हा ताट घेऊन हॉलमध्ये आले तेव्हा उमेशजी TV समोर मांडी मारून बसले होते आणि त्यांनी शर्ट काढून फक्त बनियान घातली होती. त्यांना असं पहिल्यांदाच पाहून मी थोडी गोंधळले, पण लगेच सावरले. त्यांच्या शरीरयष्टीवरून सहज कळत होतं की ते शेतात काम करतात
आणि जिमही करतात. त्यांचा पिळदार आणि आकर्षक शरीरबांधा खूपच उठावदार होता. मी खाली वाकून त्यांच्यासमोर ताट ठेवलं आणि पाणी दिलं. नंतर किचनमध्ये जाऊन 2 पोळ्या आणल्या आणि त्यांच्या ताटात वाढल्या. तेव्हा ते म्हणाले, "अगं निर्मला, उभी काय राहिली आहेस? बस ना खुर्चीवर." त्यांनी सांगितल्यामुळे मी जवळच्या खुर्चीवर बसले. उमेशजी टीव्हीवर बातम्या पाहत होते, पण माझं सारखं लक्ष त्यांच्या पिळदार शरीराकडे जात होतं. त्यांच्या अंगावरील पांढऱ्या बनियांमुळे त्यांचा सावळा रंग आणखीनच उठून दिसत होता. त्यांचे मजबूत दंड, सपाट पोट आणि रुंद छाती पाहून कोणालाही आकर्षित व्हावं असं वाटेल, असं ते व्यक्तिमत्व होतं. इतक्यात रुपालीताईंचा आवाज आला. मी भानावर आले आणि फटाफट त्यांच्या खोलीत गेले. त्यांचं ताट उचललं, त्यांना पाणी दिलं आणि त्यांच्या नियमित औषधांचाही डोस दिला. त्या म्हणाल्या, "मी थोडी आराम करते, तू तुझं कामावरून घे." "हो ताई, काळजी करू नका, तुम्ही आराम करा. बाहेर जाताना दरवाजा ओढून घे तेवढा." बाहेरचा आवाज आला की मला त्रास होतो. "हो ताई, तुम्ही काळजी करू नका." असं सांगून मी त्यांचा दरवाजा ओढून घेतला. बाहेर हॉलमध्ये उमेशही जेवण झालं होतं. ते उष्ट्या हाताने तसे सोफ्यावर बसले होते. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, सारी मी पाणी आणते." मी किचनमध्ये गेले आणि माठातून थंडगार पाण्याचा तांब्या भरून त्यांच्याकडे गेले. पाणी देताना त्यांनी तो तांब्या माझ्या हातातून घेतला आणि तो घेत असताना त्यांच्या बोटांचा हलकासा स्पर्श माझ्या हाताला झाला. हा स्पर्श अगदी क्षणिक होता, पण मी तो मनोभावे अनुभवलं. कदाचित याकडे त्यांचं लक्षही नसावं, पण माझ्या मनात मात्र तो स्पर्श घर करून गेला. मी लगेचच त्यांचं जेवणाचं ताट उचललं आणि किचनमध्ये जाऊन भांडी धुवायला लागले. पण भांडी धुत असताना माझ्या डोळ्यांसमोर सारखं उमेशजींचं चित्र येत होतं. मनातल्या मनात मी स्वतःला समजावलं, "निर्मला, काय विचार करतेस? भानावर आहेस का? इडीपिडी झाली का तू? स्वतःला सावर." माझ्या दुसऱ्या मनाने मला लगेच सावध केलं. मी फटाफट घरात झाडू मारायला घेतला. उमेशजी अजूनही सोफ्यावर बसले होते. ते टीव्ही पाहत होते आणि मध्येच मोबाईलवरही काहीतरी बघत होते. झाडू मारून झाल्यावर मी फरशी पुसली. 9:30 वाजेपर्यंत सगळं काम आटोपलं आणि मी रुपालीताईकडे जाऊन म्हणाले, "ताई, मी आता निघते." "हो, उद्या लवकर ये." मी दरवाजातून बाहेर पडणार इतक्यात उमेशजींनी मला आवाज दिला, "अगं निर्मला, थांब." मी जागच्या जागी थांबले आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या हातात पिशवी होती. ते म्हणाले, "अगं, मी बाजारात गेलो होतो. सफरचंद स्वस्त मिळाले म्हणून जास्तीचे घेतले. हे घे, घरी ने." मी पटकन म्हणाले, "नको हो, याची काय गरज होती?" "अगं घे, स्वस्त आहेत, तोपर्यंत खाऊन घ्यायचे." त्यांच्या बोलण्यात माझ्याबद्दलची काळजी जाणवत होती. मग मी त्यांच्याजवळ गेले, त्यांच्या हातातून सफरचंदाची पिशवी घेतली आणि घरी निघाले. रस्त्यात चालताना पिशवी थोडीशी उघडून पाहिली. प्लॅस्टिकची पिशवी, तिच्यात सफरचंद जास्त दिसत होते. कदाचित 2 किलो असतील. घरी गेल्यानंतर आईने स्वयंपाक तयारच ठेवला होता. भाऊही बाहेरून आलेला. आम्ही तिघांनी सोबतच जेवण केलं. जेवताना 2 सफरचंदही कापून खाल्ली. मी आईला सांगितलं, "आई, रुपालीताई आणि उपेशजी खूप चांगले आहेत." आई म्हणाली, "हो ना निर्मला, बघ ना, त्यांच्या लग्नाला कितीतरी वर्ष झाली, पण अजून मूलबाळ नाही. उमेश खूप चांगला आहे." पण लग्नाच्या 1 वर्षानंतरच रुपालीला किडनीचा आजार असल्याचं कळालं. त्यामुळे तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तरीसुद्धा उमेश तिची खूप काळजी घेतो. "हो ना आई, खरंच खूप समजूतदार आहेत ते." जेवण झाल्यानंतर मी माझ्या बिछाण्यावर जाऊन झोपले. मनात भलतेच विचार येत होते, पण विचारांना बाजूला ठेवत कसेबसे डोळे लावले आणि थकल्यामुळे मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मी नेहमीप्रमाणे उमेशजींच्या घरी कामाला गेले. घरात गेल्यावर कळालं की उमेशजी त्यांच्या बायकोच्या खोलीत होते. रुपालीताई पलंगावर झोपल्या होत्या आणि उमेश त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसून काहीतरी बोलत होते. उमेशजींनी रुपालीताईचा एक हात आपल्या हातात घेतला होता. दरवाजा उघडा असल्यामुळे मला आतलं सगळं स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या दोघांचे चेहरे खूपच उदास दिसत होते. मी रूममध्ये न जाता तिथूनच आवाज दिला, "रुपालीताई, मी आले आहे. काही हवंय का?" तेव्हा उमेशजी म्हणाले, "काही नाही, मी तिला आत्ताच चहा आणि नाश्ता दिला आहे." मी विचारलं, "रुपालीताई, तुम्हाला काही हवंय का?" "नाही, तुम्ही तुमचं काम करा, मला कशाचीच गरज नाही." हे ऐकल्यानंतर उमेशजींच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. मी स्वयंपाकाला लागले. काही वेळाने उमेशजी हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसले. मी त्यांना विचारलं, "आज काय स्वयंपाक करू?" "आज तुला जे आवडेल ते कर. काल मी गिलके, दोडके आणि वांगी आणली आहेत. त्यातून तुला जे आवडेल ते बनव." "ठीक आहे." मी स्वयंपाकासाठी चपात्यांचं पीठ भिजवलं, भात कुकरला लावला आणि फावल्या वेळात घरातली फरशी पुसायला लागले. उमेश सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते. मी माझ्या कामात गुंतले होते, पण खांद्यावरची ओढणी सारखी अडथळा निर्माण करत होती. तरीही उमेशजी घरात असल्यामुळे ओढणी खांद्यावर घेणं आवश्यक होतं. इतर वेळेस एकटी असायचे तेव्हा मी ओढणी बाजूला काढून ठेवत असे. मी दुसऱ्या रूममधली फरशी पुसली आणि आता हॉलमध्ये फरशी पुसण्यासाठी आले. खाली बसून सरासर फरशी पुसत होते आणि जेव्हा माझे लक्ष उमेशजींकडे गेलं तेव्हा मला थोडं वेगळंच जाणवलं, कारण ते माझ्याकडेच पाहत असल्याचं मला वाटलं.
मी मात्र माझी नजर दुसरीकडे वळवली आणि काम करत राहिले. पण माहीत आहे ना, आपलं मन किती विचित्र असतं. त्यामुळे मनात विचार नसतानाही माझी नजर पुन्हा उमेशजींकडे गेली. त्यावेळीही ते माझ्याकडेच पाहत होते. मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांनी लगेच नजर फिरवली आणि खिशातून मोबाईल काढून त्यात पाहू लागले. मी परत खाली मान घालून फरशी पुसू लागले. पण तेव्हा मला कळलं की माझ्या खांद्यावरची ओढणी थोडी बाजूला झाली होती आणि त्यामुळे माझ्या गळ्याखालचं शरीर काहीसं दिसत होतं. ह्या गोष्टीची जाणीव होताच मी लगेचच ओढणी व्यवस्थित केली आणि फरशी पुसल्यानंतर परत किचनमध्ये आले. आता स्वयंपाक सुरू केला होता. पोळ्या लाटत होते. पोळ्या लाटत असताना अचानक उमेशजी किचनमध्ये आले आणि विचारू लागले, झाला का स्वयंपाक? होतोय, थोडाच बाकी आहे. तुम्हाला भूक लागली का? नाही गं निर्मला, तसं नाही. अजून भूक लागली नाही, पण मला बाहेर जायचं होतं ना आज, त्यामुळे लवकर जेवण करून निघावं असा विचार होता. पण काही नाही, अजून वेळ आहे, तू आटोप तुझा स्वयंपाक, असं ते म्हणाले. ते किचनमध्येच उभे होते. मी पोळ्या लाटत होते आणि ओढणी काढून ठेवली होती. त्यामुळे मला ती ओढणी खांद्यावर घेता आली नाही. माझे हात पिठाने माखलेले होते. त्यांचं तिथेच उभे राहणं मला खूपच अस्वस्थ आणि अवघड वाटत होतं. मात्र माझी पाठ त्यांच्याकडे असल्याने मी थोडी बिनधास्त होते. आज ते अजून जवळ आले. किचन ओट्याच्या अगदी जवळ माझ्या जवळ उभे होते. त्यांनी गॅसवर मान वाकून पाहिलं आणि विचारलं, कसली भाजी बनवलीस? मी म्हणाले, वांग्याची भाजी बनवली आहे. चालेल ना? आवडते मला. तुझ्या हाताचं काहीही आवडतं मला. तुझ्या हाताला चव आहे, असं ते मिश्किलपणे म्हणाले आणि हसले. त्यांची नजर माझ्यावरच होती. तेव्हा मी पोळी लाटणं संपवलं आणि माझ्या डाव्या बाजूला पडलेली माझी ओढणी पटकन खांद्यावर घेतली. आता मला थोडं शांत वाटलं. उमेश इतक्या जवळ उभे होते आणि मी बिना ओढणीची. माझं मन आणि छाती खूप धडधडायला लागली. त्यांनी सांगितलं, निर्मला, मी थांबतो तिकडे, जेवण करायचं आहे. स्वयंपाक तयार झाला की मला आवाज दे. हो, देते मी, असं म्हणताच ते हॉलमध्ये निघून गेले. आता मी सुटकेचा श्वास घेतला. काही वेळाने स्वयंपाक तयार झाला. मी एक ताट आधी रुपालीताईला देऊन आले, पण त्या म्हणत होत्या, आज मला भूक नाही आहे. मी त्यांना काळजीपूर्वक म्हणाले, नाही नाही, असं नाही चालणार, थोडं तरी खायलाच लागेल. मग त्यांना एक छोटी पोळी वाढली आणि परत किचनमध्ये आले. आता उमेशजींसाठी ताट तयार केलं. ते हॉलमध्ये हात वगैरे धुवून तयार होते. त्यांना जाऊन ताट दिलं आणि गरम पोळ्या बनवायला लागले. परत 2 पोळ्या गरम तयार केल्या आणि वाढण्यासाठी गेले. ते खाली मांडी घालून जेवत होते. मी पोळ्या ठेवण्यासाठी त्यांच्या समोर खाली वाकले. अनावधानाने माझी ओढणी खांद्यावरून सटकलीच काय, तर ती पूर्णपणे खाली सरकली आणि त्याच क्षणी त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी खाली वाकलेली असल्यामुळे माझं भरदार शरीर त्यांच्यासमोर काहीसं उघडं झालं. त्यांनी लगेच मान खाली घातली आणि मीही पटकन ओढणी व्यवस्थित केली. परत किचनमध्ये आले. पण आज नेमकं काय होत होतं हे मला स्वतःलाच कळत नव्हतं. उमेशजींनी जेवण संपवलं आणि मला आवाज देत म्हणाले, मी जातो. ते त्यांच्या बायकोच्या रूममध्ये जाऊन आले, पण त्यांना घाई असल्यामुळे ते लगेच बाहेर निघून गेले. दुपारपर्यंत सगळं काम आवरलं आणि मी माझ्या घरी निघून आले. संध्याकाळी परत 6 वाजता उमेशजींच्या घरी गेले. रुपालीताई घरात एकट्याच होत्या. त्यांच्यासाठी चहा तयार केला आणि औषधं दिली. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. काही वेळाने उमेशजी बाहेरून घरी आले. ते हॉलमध्येच बसले. आताही जेव्हा मी जेवण वाढण्यासाठी त्यांच्यासमोर गेले तेव्हा त्यांनी शर्ट काढून ठेवलेला. ते फक्त बनियानवर होते. माझं सारखं लक्ष त्यांच्याकडे जात होतं. कदाचित त्यांनाही हे लक्षात आलं असावं. संध्याकाळचे जेवण आटोपल्यावर मी परत फरशी पुसू लागले. उमेशजी तिथे सोफ्यावर बसले होते. फटाफट फरशी पुसून घेतली आणि निघायचं होतं. त्यामुळे मी लवकर काम आटपत होते. फरशी पुसून झाल्यावर फडके दोरीवर टाकण्यासाठी मी घराबाहेर गेले. ते फडकं दोरीवर टाकून परत आत येत असताना अचानक माझा पाय घसरला. दरवाजाच्या समोरच उमेशजी बसले होते. मी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण तोल गेला आणि सरळ
त्यांच्या अंगावर जाऊन पडले. माझं अंग जोरात त्यांना धडकलं. ते खूप शांतपणे बसले होते, पण मी त्यांच्या अंगावर पडल्यामुळे ते सावरायला लागले. माझा एक हात त्यांच्या खांद्यावर होता आणि दुसरा हात त्यांच्या पाठीवर गेला होता. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत मला सांभाळलं. माझी ओढणी सटकून खाली पडली होती. त्या दिवशी मी चॉकलेटी रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्याच्यावर मॅचिंग ओढणी होती. ती ओढणी जमिनीवर पडली होती. माझ्या अंगावर पडल्यामुळे मी खूप गोंधळले होते. तेव्हा उमेशजी म्हणाले, "अगं निर्मला, जरा आरामात, एवढी घाई का करतेस? आरामाने काम कर." मी त्यांच्यावरून उठण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांनी अजूनही मला घट्ट धरून ठेवलं होतं. त्यांचा चेहरा अगदी माझ्या कानाजवळ होता आणि त्यांच्या तोंडातून येणारी हवा माझ्या मानेवर जाणवत होती. मला खूपच अस्वस्थ वाटत होतं. मी म्हणाले, "बरं झालं, नाहीतर मी पडले असते." त्यांनी उत्तर दिलं, "हो ना निर्मला, सांभाळून चालत जा. फरशी ओली आहे आणि तू नीट पाहत नाहीस." मी त्यांच्यापासून लांब होण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा त्यांना जाणवलं आणि त्यांनी मला सोडलं. मी सुटकेचा श्वास घेतला आणि खाली पडलेली ओढणी उचलण्यासाठी वाकले. ओढणी उचलताना मला जाणवलं की त्यांची नजर माझ्याकडेच आहे. मी लवकर ओढणी खांद्यावर घेतली आणि सरळ उभी राहिले. ते म्हणाले, "निर्मला, तुला लागलं तर नाही ना?" "नाही नाही, काही नाही झालं." "बरं झालं मी इथे होतो. तुला काही लागू दिलं असतं का मी?" हे बोलून त्यांनी हलकंसं हसत मिश्किलपणे पाहिलं. तेव्हा रुपालीताईचा आवाज आला, "निर्मला, काय झालं?" मी म्हणाले, "काही नाही, सगळं ठीक आहे." मला वाटलं काही पडलं की काय. "नाही हो, काळजी करू नका." असं सांगून मी त्यांचं बोलणं तिथेच थांबवलं. त्यावेळी उमेशजींची नजर माझ्याकडेच होती. त्यांच्या विस्पारलेल्या डोळ्यांतून मला जाणवलं की मी परिस्थिती व्यवस्थित सांभाळल्याचं त्यांना कौतुक वाटलं. मी परत किचनमध्ये गेले आणि तिथं जाऊन माझ्या पायाकडे पाहू लागले. माझ्या पायाच्या एका बोटाला थोडं खरचटलं होतं. खरचटलं काय, नखच तुटलं होतं. त्यामुळे बारीक बारीक रक्त निघत होतं. मी खाली बसून त्या जखमेची पाहणी करू लागले. थोड्या वेळासाठी मला काही जाणवलं नाही, पण नंतर थोडक्याच वेदना जाणवू लागल्या. काही वेळातच उमेशजी परत रूममध्ये आले. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं, "काय गं निर्मला, लागलं ना तुला? मी तुला विचारलं होतं आणि तू नाही म्हणालीस." असं म्हणत ते माझ्याजवळ येऊनच बसले. त्यांच्या लक्षात आलं की माझ्या पायाचं नख थोडंसं तुटलं आहे आणि 2-3 थेंब रक्त वाहत होतं. त्यांनी माझ्या पायाला हात लावला आणि म्हणाले, "थांब, मला पाहू दे." त्यांच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा मला असं वाटलं जणू पायाच्या वेदनाच पळून गेल्या. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल असलेली काळजी स्पष्ट दिसत होती. ते लगेचच हॉलमध्ये गेले आणि तिथून मलम आणलं. माझ्या पायावर मलम लावत ते म्हणाले, "यापुढे जरा जपून चाल, समजलं का?" त्यांच्या त्या काळजीच्या स्वराने माझं मन भरून आलं. त्यांच्या त्या वागण्यामुळे मला खूपच बरे वाटले. मी उठले आणि त्यांना थँक्यू म्हणाले. त्यांना सांगितलं, "आता खूप उशीर झाला आहे, मी निघते." "हो बरं, ठीक आहे, काळजी घे." मी घरी आले, जेवण उरकलं आणि अंथरुणावर जाऊन झोपू लागले. पण काही केल्या झोप येत नव्हती. दिवसभरात जे काही घडलं त्याच्याबद्दलच मनात विचार येत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उमेशजींच्या घरात स्वयंपाक बनवत होते तेव्हा मी माझ्या कामात खूप मग्न होते. अचानक उमेशजी आले आणि त्यांनी मला मागून पकडलं. मी पूर्णतः बेसावध होते, त्यामुळे मला आधी काहीच कळलं नाही. जेव्हा मला जाणवलं की त्यांनी माझ्या खांद्याला घट्ट धरला आहे तेव्हा मी घाबरून त्यांच्या हाताला बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी मला इतकं घट्ट पकडलं होतं की माझ्या हालचालीसुद्धा अडखळत होत्या. त्यांचे ओठ माझ्या मानेवर टेकले होते आणि मला ती गोष्ट खूपच अस्वस्थ वाटू लागली. मी घाबरलेल्या आवाजातच म्हणाले, "हो, हे काय आहे? प्लीज सोडा मला." असं वागणं मला मुळीच आवडत नाही. नाहीतर मी जोरात ओरडेन. माझं बोलणं ऐकताच त्यांनी मला ताबडतोब सोडलं आणि म्हणाले, सॉरी निर्मला, चुकून झालं." मी त्यांच्या डोळ्यात रागाने पाहिलं
आणि म्हणाले, चुकून झालं म्हणजे काय? हे बघा, जरी मी घरी बसले तरी मी त्या प्रकारची मुलगी नाही. माझ्या साधेपणाचा असा चुकीचा अर्थ काढू नका. ते काही क्षण तिथेच गप्प उभे राहिले. नंतर त्यांनी हात जोडत नम्रतेने सांगितलं, निर्मला, अगं सॉरी म्हणतोय ना, माझं ऐकून घे. आधी जेव्हा रुपाली स्वयंपाक करत असे तेव्हा मी असंच तिच्या मागे जायचो, तिला मिठी मारायचो. आज मी माझ्या विचारात होतो, तुला मागून पाहिलं आणि मला वाटलं जणू काही रुपालीलाच मिठी मारतोय. हे सगळं चुकून घडलं. तुला दुखवायचा मुळीच हेतू नव्हता. मला माफ कर निर्मला. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती. मी शांतपणे म्हणाले, ठीक आहे, सॉरी म्हणताय ना, हात जोडू नका. पण ही गोष्ट पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. असं बोलून ते हॉलमध्ये निघून गेले. मी कामाला परत लागले, पण मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते. उमेशजींनी खरंच चुकून केलं असेल का, की जाणून बुजून त्यांनी असं केलं? मला काही कळेना. मी त्यांना रागावले तर होते, पण त्यांनी जे काही केलं होतं त्याच्याने माझ्या अंगात देखील खूप हुरहुर दाटून आली होती. त्यांचा तो स्पर्श सतत आठवत होता. माझं वय आता 24 वर्ष आहे. माझ्या घरात आम्ही तिघंच राहतो, मिया, माझी आय आणि मावा लहान भाऊ. काही वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडली होती. तेव्हा आम्ही दुसऱ्या गावात राहत होतो. एका रात्री मुसळधार पाऊस पडत असताना आमच्या घराचं छप्पर अचानक कोसळलं. माझे वडील खाटेवर झोपले होते आणि त्यांच्या अंगावर एक मोठा खांब पडला. त्यामुळे ते जागेवरच होत्याचे नव्हते झाले. तेव्हा आमचं घरही पडलं, म्हणून आम्हाला ते गाव सोडावं लागलं. त्यावेळी मी फक्त 14 वर्षांची होते. मागच्या 10 वर्षांपासून आम्ही इथेच राहत आहोत. जरी वेळेनं परिस्थिती थोडी सुधारली असली तरी त्या घटनेच्या आठवणी अजूनही मनात घर करून बसल्या आहेत. आता रोज सकाळ संध्याकाळ मी उमेशजींच्या घरी कामाला जाते. सुरुवातीला मी कधीही माझ्या रूपाकडे लक्ष द्यायचे नाही. कामाला जाताना जसा माझा अवतार असे तशीच कामाला निघून जात असे. पण हल्ली मात्र काहीतरी बदल झाला आहे. निघायच्या आधी न कळतच माझे पाय आरशाकडे वळतात. आरशात स्वतःकडे एकदा नजर टाकते, कपडे नीट करते, हलकासा नटाफटा करते आणि मगच बाहेर पडते. माहीत नाही मी असं का करायला लागले होते. या गोष्टीबाबत माझ्याकडे देखील स्पष्ट उत्तर नव्हतं. रुपालीताईंची तब्येत कधी चांगली असते तर कधी अचानक बिघडते. डॉक्टरांनी त्यांना रोज थोडं उन्हात बसायला सांगितलेलं. त्यामुळे मी त्यांना त्यांच्या रूममधून बाहेरपर्यंत घेऊन जाते. त्या चालतात, पण चालताना त्यांना वेदना होतात आणि थोडं जास्त चालल्यावर थकवा जाणवत असे. त्यामुळे जास्त वेळ त्या त्यांच्या पलंगावरच असायच्या. उमेश त्यांच्या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असायचे. एकदा मी घरात काही काम करत होते. तेवढ्यात उमेश बाहेरून आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्यांनी ती पिशवी टेबलावर ठेवली आणि त्यातून एक गुलाबाचं फूल काढलं. मी तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहत होते. माझ्या मनात नको ते विचार येऊ लागले. त्यांनी ते फूल मला देणार की काय या विचारानेच माझी छाती धडधडू लागली. पण ते माझ्याकडे न येता थेट रुपालीताईच्या खोलीत गेले. रुपालीताईवर त्यांचं खूप प्रेम होतं, त्यामुळे त्यांनी ते फूल रुपालीताईला दिलं असावं याबद्दल शंकाच नव्हती. मी मात्र माझ्या कामात गुंतले होते. थोड्याच वेळात कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेले. मी गच्चीवर कपडे वाळत घालत होते तेव्हा अचानक उमेश वर आले. त्यांना अचानक वरती आलेलं पाहून मी थोडी घाबरलेच. माझं लक्ष त्यांच्या हाताकडे गेलं तर त्यांच्या हातात एक गुलाबाचं फूल होतं. बघता बघता माझं हृदय पुन्हा जोरजोराने धडधडू लागलं. ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, निर्मला, काय करते आहेस? काही नाही, कपडे वाळत घालत आहे, असं मी थोडकं उत्तर दिलं. त्यांनी त्यांच्या हातातलं फूल माझ्या दिशेने पुढं केलं आणि म्हणाले, हे घे ना, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे बघ. मी त्यांच्याकडे न पाहता म्हणाले, मला नाही पाहिजे, मला फुलं आवडत नाहीत. ते म्हणाले, अगं गुलाबाचं फूल आहे, किती छान आहे बघ. मी मुद्दाम म्हणाले, खरंच मला फुलं आवडत नाहीत. पण ते म्हणाले, प्लीज
घे ना, मी 2 फुलं आणली होती. एक रुपालीताईला दिलं आणि हे खास तुझ्यासाठी. त्यांच्या आवाजात प्रेम भावना होती. त्यामुळे मन नाही असलं तरी मला ते फूल त्यांच्याकडून घ्यायचं ठरवलं. मी त्यांच्या दिशेने वळले. ते 2 पावलं पुढे आले आणि पुन्हा फूल देण्यासाठी हात पुढे केला. मीही माझा हात पुढे केला आणि त्यांच्या हातातून ते फूल घेऊ लागले. पण त्यांनी फूल सोडलं नाही. त्यांच्या दुसऱ्या हाताने माझ्या हातावर हात ठेवत म्हणाले, निर्मला, एवढं काय कामात बिझी आहेस? तुझ्यासाठी एवढं सुंदर फूल आणलंय आणि तुला वेळच नाही? उमेशजी, मला तुम्ही कामासाठीच ठेवलं आहे ना? मग कामात व्यस्त असणे हे माझं कर्तव्यच आहे. उगाच फालतू गोष्टींसाठी मी तुमच्याकडे पगार घेत नाही, मी तडक बोलले. पण तरीही त्यांनी या गोष्टीचा राग मानला नाही. उलट हसत म्हणाले, बरं आहे, मला तुझं काम आवडलं. याच गुणवत्तेमुळेच आम्ही तुला कामावर ठेवले आहे. ते म्हणत असतानाच त्यांनी त्यांच्या हातातलं फूल माझ्या स्वाधीन केलं. मी ते फूल घेतलं आणि लगेचच बाजूला परोटावर ठेवून दिलं. त्यांना वाईट वाटलं असेल तर वाटू दे, अशीच माझी भावना होती. त्यानंतर मी तिथून खाली निघून आले. ते मात्र तिथेच उभे राहिले. खाली आल्यावर माझ्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले. उमेशजींना वाईट तर वाटलं नसेल ना? मी असं वागून चुकीचं केलं का? शेवटी ते एक साधं फुलच तर देत होते, त्यात काही गैर नव्हतं. मैत्रीच्या नात्याने एखाद्याला फूल दिलं तर त्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज आहे का? खाली आल्यावर रुपालीताई गॅलरीत उभ्या होत्या. मला पाहून त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, काय गं, वर कपडे वाळत घालत होतीस ना? अचानक खाली कशी आलीस? मी म्हणाले, हो, कपडे वाळवले आणि मग आले खाली. त्यांना कदाचित समजलं असावं की मी वर होते आणि उमेशजी देखील वर गेले होते. पण त्या काही बोलल्या नाहीत. दिवस पुढे सरत होते. पण दिवसेंदिवस उमेशजींचं माझ्याशी वागणं बदलत चाललं होतं. मात्र त्यांनी कधीही अशी वागणूक दिली नाही की ज्यामुळे मला अपमान वाटेल किंवा माझ्या मनात त्यांच्याविषयी अनादर निर्माण होईल. पण एक गोष्ट मात्र मला स्पष्ट जाणवत होती. त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी शिजत होतं. एक दिवस मी रुपालीताईला त्यांच्या रूममध्ये जेवण देत होते. तेव्हा अचानक उमेश बाहेरून आले. त्यांच्या हातात एक मोठी नवीन पिशवी होती. त्यांनी सरळ रुपालीताईच्या रूममध्ये प्रवेश केला. मी तिथेच बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी त्या पिशवीतून काही वस्तू काढायला सुरुवात केली. हे बघ, तुझ्यासाठी 2 साड्या आणल्या आहेत. आवडल्या का? उमेश म्हणाले. रुपालीताई त्या साड्या पाहून खूप खुश झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्या म्हणाल्या, फक्त माझ्यासाठीच का? निर्मलासाठी काही नाही आणलं का? हो, तिच्यासाठीही आणलं आहे, उमेश म्हणाले. त्यांनी पिशवीतून एक ड्रेस बाहेर काढला आणि आम्हा दोघींना दाखवू लागले. तो ड्रेस निळ्या रंगाचा होता आणि त्यावर सुंदर एम्ब्रॉयडरीची डिझाईन होती. तो प्लास्टिकच्या पिशवीत नीट पॅक केला होता. मात्र तो ड्रेस पाहून मी अजिबात खुश झाले नाही. कारण नात्याने त्यांचा आणि माझा काही संबंध नव्हता आणि माझ्यासाठी असा नवा ड्रेस आणणं मला अपेक्षितच नव्हतं. मी फक्त सामान्य चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत होते. तेव्हा रुपालीताई म्हणाल्या, अगं घे ना निर्मला, किती छान ड्रेस आहे तुझ्यासाठी, आवडला का? त्या आनंदी चेहऱ्याने बोलत होत्या. शेवटी मी उमेशच्या हातातून तो ड्रेस घेतला. लगेचच रुपालीताई म्हणाल्या, निर्मला, हे बघ, 2 साड्या आहेत. मी दोन्ही कुठे नेणार आहे? त्यापैकी एक तू घे. रुपालीताईने त्या 2 साड्यांपैकी एक साडी माझ्या हातात देण्याचा प्रयत्न केला. आता माझ्यासाठी ही परिस्थिती खूपच गोंधळाची आणि अनपेक्षित होती. काय घडतंय हे मला काहीच समजत नव्हतं. मी गोंधळून गेले आणि म्हणाले, अहो ताई, मी तुमच्या घराची सदस्य नाही. मी फक्त तुमच्या घरातील काम करणारी मुलगी आहे. तुम्ही माझ्यासाठी ड्रेस आणलात हेच खूप आहे. पण ही साडी तर तुमच्यासाठी आणली आहे. तिच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे. तुम्ही मला ती कशी देताय? माझं म्हणणं ऐकून रुपालीताई हसल्या. उमेश मात्र गप्प होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर
हलकं समाधान दिसत होतं. अगं पोरी, घे ना, ठेव तुला. तू माझी लहान बहीण आहेस असं समज. माझी लहान बहीण असती तर तिलाही दिलं असतं मी. रुपालीताई मला समजावत म्हणाल्या. त्या माझ्याशी बोलताना खूप आपुलकीने वागल्या आणि त्यांनी आमच्यात एका वेगळ्या नात्याचा संदर्भ उभा केला. त्यांनी इतका आग्रह केला की मला ती साडी घ्यावीच लागली. ती साडी आणि तो ड्रेस घेऊन मी माझ्या घरी परत आले. मात्र माझं मन शांत नव्हतं. माझ्या डोक्यात नको ते विचार घोंगावत होते. उमेश माझ्याबद्दल काही वेगळंच विचार करत आहेत का? आणि रुपालीताईने देखील मला तिच्या नवऱ्याने आणलेली साडी दिली. या सगळ्याचा अर्थ काय, हेच मला कळत नव्हतं. उमेश यांचा स्वभाव खूप चांगला होता. त्यांचं वागणं, बोलणं नेहमीच आदरयुक्त आणि सभ्य असायचं. तरी देखील त्या दिवशी त्यांनी मला दिलेलं गुलाबाचं फूल आणि मारलेली मिठी आठवून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ते माझ्यावर प्रेम करायला लागले आहेत का? हे खरं आहे का? असे विचार सतत माझ्या मनात येऊ लागले. न कळतच माझं मनही उमेशकडे आकर्षित होऊ लागलं होतं. वयाने ते माझ्यापेक्षा फारसे मोठे नव्हते आणि कर्तृत्ववानही होते. त्यांच्या आजारी पत्नीबद्दलचं त्यांचं प्रेम आणि कर्तव्य भावना मला खूप भावायची. आजारी असूनही त्यांनी कधी रुपालीताईंसोबत असा काही व्यवहार केला नव्हता की ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल. मात्र त्यांच्या बायकोच्या असतानाही माझ्यासोबत एवढं जवळीक साधणं योग्य आहे का? हा विचार माझ्या मनात वारंवार येत होता. रुपालीताई नेहमी आजारी असल्यामुळे त्यांना भावनिक आधार देऊ शकत होत्या, पण शरीराने त्या खूपच अशक्त झाल्या होत्या. त्यांचं आणि उमेश यांचं शारीरिक नातं कदाचित संपुष्टात आलं होतं आणि याचमुळे उमेश माझ्याकडे आकर्षित होत असावेत असं मला वाटू लागलं. मी गोंधळले होते. त्यांच्या वागण्याचा आणि माझ्या मनाच्या प्रतिक्रियेचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. पण या सगळ्यात मीही नकळत एका गोंधळलेल्या भावनिक स्थितीत सापडले होते. नेहमीप्रमाणे एकदा मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते. माझं पूर्ण लक्ष स्वयंपाकाकडे होतं. तेव्हा अचानक माझ्या मागून कोणीतरी आलं आणि त्याने मला मागून घट्ट पकडलं. त्याच्या हातांनी माझ्या कमरेभोवती घट्ट मिठी मारली होती. मी घाबरून मागे वळून पाहिलं तर ते उमेश होते. त्यांनी हे अचानक केल्यामुळे मी एकदम घाबरले. मी लगेच म्हणाले, "अहो उमेशजी, सोडा मला. मी तुमची बायको रुपाली नाही, मी निर्मला आहे." पण ते मात्र मला सोडायला तयारच नव्हते. त्या दिवशी मी त्यांनी नुकताच आणलेला नवीन ड्रेस घातला होता. ते मला म्हणाले, "निर्मला, हा ड्रेस तुझ्यावर खूपच छान दिसतो. या ड्रेसमध्ये तर तू अजून सुंदर दिसतेस." हे बोलून त्यांनी एका हाताने माझे केस बाजूला केले आणि माझ्या उघड्या पाठीवर हलकासा ओठांचा स्पर्श केला. त्यांच्या या कृतीने मी हादरले. मला अजिबात कल्पना नव्हती की ते असं काही करतील. मी त्यांना पुन्हा विनवले, "प्लीज सोडा मला, असं करू नका. हे मला अजिबात आवडणार नाही." पण ते मला सोडायला तयारच नव्हते. उलट त्यांची मिठी अजून घट्ट होत चालली होती. आणि कितीही झालं, मी देखील एक स्त्री होते. मलाही भावना होत्या. माझ्याही काही शारीरिक गरजा होत्या. त्यांनी मारलेली ती मिठी, त्यांचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला. त्यामुळेच मी त्यांना जास्त विरोध केला नाही. थोड्या वेळाने त्यांनी मला सोडलं आणि मी सुटकेचा श्वास घेतला. पण काही क्षणातच त्यांनी मला पुन्हा जवळ ओढलं आणि यावेळी पुढून घट्ट मिठी मारली. ते खूप धष्टपुष्ट होते. त्यामुळे त्यांच्या मिठीतून सुटणं माझ्यासाठी केवळ अशक्य होतं. त्यांनी माझी ओढणी हलकीशी खचकन बाजूला केली. त्यांच्या चेहऱ्याचा स्पर्श माझ्या चेहऱ्याजवळ आला. माझे गुलाबी ओठ थरथरायला लागले. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. हळूहळू त्यांनी त्यांचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. त्या क्षणी माझ्या शरीरातून वीज चमकली की काय असं वाटलं. असा अनुभव, असा स्पर्श मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घेत होते. नकळतच माझे डोळे बंद झाले. माझं मन मला सतत ओरडून सांगत होतं, "हे चुकीचं आहे निर्मला, थांब." पण माझं शरीर माझ्या मनाच्या नियंत्रणाबाहेर गेलं होतं. हे सर्व चालू असतानाच
अचानक किचनमध्ये कोणीतरी आल्याचा भास मला झाला. पण त्या क्षणी मी पूर्णपणे भावनांच्या आहारी गेले होते. त्यामुळे मी डोळे उघडूनही पाहिलं नाही. एवढ्यात कोणाचा तरी आवाज माझ्या कानावर आला. उमेश, निर्मला. तो आवाज ऐकून मी चटकन भानावर आले आणि घाईघाईने डोळे उघडले. समोर पाहते तर रुपालीताई दरवाजात उभ्या होत्या. रुपालीताईंच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. उमेशही चपापले होते. त्यांनी ताबडतोब मला त्यांच्या तावडीतून सोडलं. रुपालीताईंच्या डोळ्यांमध्ये संतापाची ठिणगी होती. त्या थेट उमेशकडे पाहत बोलल्या, उमेश, हे काय चाललंय? तुम्हाला लाज वाटत नाही का असं काही करताना? आणि निर्मला, तुझं काय? तुला लाज कशी नाही वाटली? माझ्या विश्वासाला अशी फसवणूक करशील असं वाटलं नव्हतं. मी घाबरले होते. माझ्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. ताई, मला माफ करा, इतकंच मी म्हणू शकले. पण माझं मन धस्स झालं होतं. आता काय होणार या विचाराने माझं डोकं गरगरायला लागलं. काही क्षणांतच मला चक्कर आली आणि मी तिथेच जमिनीवर कोसळले. काही वेळांनंतर माझ्या डोळ्यांसमोर हळूहळू चित्र दिसू लागलं. मी सोफ्यावर होते. रुपालीताई आणि उमेश माझ्या समोरच बसले होते. माझा चेहरा ओला होता. त्यांनी मला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी मारलं होतं. मी अपराधी भावनेने रुपालीताईंकडे पाहत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आता थोडासा मावळलेला दिसत होता. उमेश माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझा हात हातात घेतला. तेव्हाच त्यांनी रुपालीताईचाही हात हातात घेतला आणि जमिनीवर गुडघे टेकून म्हणाले, रुपाली, मला काहीतरी सांगायचं आहे. आणि हो निर्मला, तुलाही समजून घ्यावं लागेल. मी जे बोलणार आहे ते दोघांसाठी महत्त्वाचं आहे. रुपालीताई संतापून म्हणाल्या, काय सांगायचं आहे ते स्पष्टपणे बोला. रुपाली, मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला माहिती आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाचीही कल्पना कधीच केली नव्हती. पण मला असं वाटतंय की निर्मला मला आवडायला लागली आहे आणि हे मी तुझ्यासमोर स्वीकारतो. एवढं बोलून उमेश शांत झाले आणि खाली मान घालून तसेच बसून राहिले. रुपालीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या माझ्याकडे पाहत होत्या एका किविलवाण्या नजरेने. काही वेळ शांततेत गेला. नंतर रुपालीताई हळू आवाजात म्हणाल्या, निर्मला, तुला वाईट वाटून घेऊ नकोस. पण उमेश खूप चांगले आहेत. त्यांनी तुला निवडून माझ्यावर अन्याय केला आहे असं मला वाटत नाही. मात्र परिस्थितीच अशी आहे की आपण याचा सामना करायलाच हवा. त्यांनी उमेशकडे वळून म्हटलं, उमेश, तुम्ही थोडं बाहेर जाता का? मला निर्मलासमोर एकटीने बोलायचं आहे. उमेश मान खाली घालून घराबाहेर गेले. त्यानंतर रुपालीताई माझ्याकडे पाहून म्हणाल्या, निर्मला, हे बघ, माझी तब्येत तुला माहितीच आहे. माझी एक किडनी आधीच निकामी झाली आहे आणि दुसरी कधीही खराब होईल. डॉक्टरांनी सांगितलं आहे की माझ्याकडे फार दिवस शिल्लक नाहीत. मी हे सत्य स्वीकारलं आहे. पण माझ्या जाण्यानंतर उमेशचं काय? तो खूप एकटा पडेल. तुझी आणि उमेशची जोडी मला योग्य वाटते. जर तुम्ही दोघं एकत्र आला तर मला अजून थोडे दिवस जगण्यासाठी आधार मिळेल असं मला वाटतं. मी माझ्या पतीसाठी कधीच योग्य पत्नी होऊ शकले नाही. माझ्या तब्येतीमुळे त्यांना खूप दुःख झेलावं लागलं आहे. बायको असूनही त्यांना तिचं प्रेम, आधार आणि काळजी मिळाली नाही. रुपालीताई थोडं थांबल्या आणि म्हणाल्या, निर्मला, मी तुझ्या आईशी बोलेन. तुला काही काळजी करण्याची गरज नाही. आमच्या घरात कसलीच कमी नाही. तुझ्या नावावर काही मालमत्ता करायचं ठरवलं आहे. फक्त तू उमेशचा स्वीकार कर. मी गोंधळून त्यांना उत्तर दिलं, ताई, तुम्ही जे म्हणत आहात ते मला चुकीचं वाटत नाही. पण मी लग्नासाठी अजून तयार नाही. माझ्या आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की उमेशसोबत माझं लग्न होईल. मला थोडा वेळ लागेल आणि माझ्या आईचा होकार मिळाल्याशिवाय हे शक्य नाही. रुपालीताई निश्चयाने म्हणाल्या, निर्मला, तू अजिबात काळजी करू नकोस. मी उद्याच तुझ्या आईशी याबद्दल बोलायला येते. दुसऱ्याच दिवशी रुपालीताई माझ्या आईशी भेटल्या आणि तिला सगळी परिस्थिती सांगितली.
माझ्या आईने रुपालीताईचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि काही वेळ विचार करून होकार दिला. तिला माहीत होतं की रुपालीताई जास्त दिवसांची पाहुणी नाहीत आणि उमेशसारखा जबाबदार आणि चांगला पती मिळणं हे भाग्यच आहे. त्यामुळे माझ्या आईनेही या गोष्टीला पाठिंबा दिला. आता माझं आणि उमेशचं लग्न ठरवण्यात आलं. या बातमीची गावात जोरदार चर्चा सुरू झाली. काहींनी या नात्याला अयोग्य ठरवलं, तर बऱ्याच जणांनी आमचं स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्या. रुपालीताई आणि उमेश यांचं नातं जाणून घेतलेल्या लोकांनी हा निर्णय योग्य असल्याचं मान्य केलं आणि आनंदाने आशीर्वाद दिले. लग्न सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला. संपूर्ण गावाला आमंत्रण देण्यात आलं होतं. माझ्या कुटुंबातील सर्व नातेवाईक आले होते. काहींना ही गोष्ट पचत नव्हती, कारण माझं लग्न एका विवाहित पुरुषाशी होत होतं, ज्याची पहिली पत्नी जिवंत होती. मात्र बहुतेकांना खरी परिस्थिती माहीत होती. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला आणि आम्हाला मनापासून शुभेच्छा दिल्या. 2 दिवसांनी पाहुण्यांची गर्दी ओसरली. आम्ही देवळात जाऊन देवदर्शन घेतलं. त्या रात्री आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. रुपालीताईने स्वतःच आमच्या खोलीचं सजावट केली होती. खोलीत जाताना त्यांनी माझ्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. त्या क्षणी मला असं वाटलं, जणू काही मला एक मोठी बहीण मिळाली आहे. आता मी उमेशच्या घरात त्यांची पत्नी म्हणून राहू लागले. ज्या घरात मी पूर्वी नोकर म्हणून काम करत होते, त्या घराची मालकीण झाले. माझा आणि उमेशचा आता एक पती पत्नी म्हणून सुंदर असा प्रवास सुरू झाला. रुपालीताई तर मला त्या घरात अशी ठेवायची, जणू काही मी तिची लहान बहीण आहे. ती माझ्यावर खूप प्रेम करायची आणि माझे लाड पुरवायची. तिच्या या प्रेमळ वागणुकीमुळे मीही तिची काळजी घेत असे आणि तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचे. आता रुपालीताई खूप खुश राहू लागली होती. तिचा आजार जरी गंभीर असला तरी तो तिला एवढा त्रासदायक वाटत नव्हता, कारण घरातलं आनंदाचं वातावरण तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणायचं. तिच्या खराब किडनीसाठी आम्ही नेहमी काळजी घ्यायचो. तिचा डायलिसिस वेळेवर होत असे, त्यामुळे ती धाडसाने आणि सकारात्मकतेने आयुष्य जगत होती. तिच्या मनाला शांतता आणि समाधान मिळालं होतं. 1 वर्षानंतर मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या बाळाच्या येण्याने आमचं घर आनंदाने भरून गेलं. रुपालीताई तर त्या बाळावर मनापासून प्रेम करायची. ती त्याच्यासोबत असा वेळ घालवायची, जणू काही ते तिच्याच पोटचं बाळ आहे. ती त्याच्यासोबत खेळायची, त्याला मांडीवर घेऊन लोरी म्हणायची आणि त्याचं हसणं पाहून ती स्वतः खूप खुश होत असे. रुपालीताई आता अधिक आनंदी दिसत होती, कारण तिला आयुष्यात जे हवं होतं ते तिला मिळालं. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान मला खूप आनंद देत असे. माझं आयुष्यही आता अगदी सुखमय झालं. मला उमेशसारखा प्रेमळ आणि जबाबदार नवरा जो मिळाला. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक करून मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. सदैव आनंदी रहा.